नमस्कार मित्रांनो. मधुभाऊने सांगितल्यानंतर सायली थेट प्रतिमात्याच्या घरी येते. तिला तिची आई दिसू लागते. तिला काही क्षण देखील पूर्वीचे आठवतात, जेणेकरून ती कन्फर्म करते की एवढं जवळ असतानाही मला तुझं रूप का नाही कळालं. ती तिच्या आईच्या गालावर हात ठेवते, अगदी तिला मिठीत घेते. प्रतिमाला प्रश्न पडलेला असतो की काय करावं, हिला काय झालं आहे. ती सारखी विचारत असते, सायली काय झालं आहे, तू का घाबरली आहे, काय झालं बाळा, असं विचारत असते. सुमन देखील तिच्याकडं असं आश्चर्यचकित होऊन बघत असते. ती ज्यावेळेस बाजूला होते ते चक्करून खाली पडते. त्यावेळेस प्रतिमात्या खूप घाबरते आणि सगळ्यांना कॉल करून बोलून घेते. इकडे सचिन प्रियाचा निरोप सुभेदारांपर्यंत कसा पोहोचवायचा यासाठी अस्मिताचा वापर करायचा ठरवतो. कारण तीच एक योग्य व्यक्ती आहे, तिच्या पोटात काही राहत नाही असं तो ठरवतो आणि कल्पनापर्यंत पोहोचवण्याचं काम तो करणार असतो. आता सगळा ट्रॅप तो रचतो. इकडे डॉक्टर तपासायला येतात सायलीला आणि सर्वजण प्रश्न करतात की बाळ आणि सायली व्यवस्थित आहे का. तर ती शुद्धीवर आहे. कसला तरी तिने ट्रेस घेतला आहे. त्यावेळेस सुमन काकू देखील सांगते की ती अस्वस्थ वाटत होती. डॉक्टर बोलतात की ती उद्या सकाळपर्यंत शुद्धीवर येईल. त्याच वेळेस अर्जुनचे हाल खूपच बेहाल होतात आणि तो म्हणतो उद्या सकाळपर्यंत. तर रात्रभर काय करायचं असा प्रश्न सर्वांनाच पडतो. अगदी कल्पना आणि प्रतिमात्या देव पाण्यात देखील ठेवतात. अश्विन अर्जुनची समजूत काढायचा प्रयत्न करतो, पण अर्जुन आटोक्याच्या बाहेरच असतो. इकडे अस्मिता आणि चैतन्य पुन्हा कॅफेमध्ये भेटतात. अस्मिता सांगते तिच्या मनाची व्यथा की सगळं ओके असताना देखील स्मितमुळं म्हणजे बाळामुळं मला रिजेक्ट करण्यात आलं. त्यावेळेस चैतन्य बोलतो की काही काळजी करू नकोस, होईल पुढचा चान्स, तू वर्क फ्रॉम होम असं कर. इकडे हा खूप हताश झालेला असतो. बाळाला किंवा तिला काय झालं तर नसेल ना याची त्याला सतत काळजी असते. ज्यावेळेस इकडे डिस्कशन चालू असतं त्यावेळेस हा पुन्हा बोलत असतो. त्याच वेळेस अस्मिताच्या मोबाईलवर सचिनचा मेसेज येतो की मला त्याला भेटायचं आहे. त्यावेळेस तिचा मूड खूपच उतरतो. अस्मिता पटकन तिथून निघते कारण चैतन्याला फोन आलेला असतो. ज्यावेळेस सायली जाग येते त्यावेळेस चा सीन तुम्हाला वेगळाच बघायला भेटणार आहे. रात्रभर सर्वजण काळजीत असतात. अगदी ज्यावेळेस तिला जाग येते त्याच वेळेस ती बोलते, मी एक तुम्हाला काय सांगणार आहे. तुम्ही ज्या क्षणाची आठवण वाट बघत आहात तो क्षण आलेला आहे. मी तुमची तन्वी आहे. त्यावेळेस सर्वांनाच आश्चर्य वाटतं. अर्जुनला देखील आश्चर्य वाटतं. रविराज आणि प्रतिमात्या ते बोलतात, तुला आमच्या भावनेशी खेळायला कोणी सांगितलं. तुला काहीच कसं वाटत नाही आमच्या भावनेशी खेळायला. कल्पना देखील तसंच बोलते. अर्जुन मात्र शांत बसलेला असतो. त्यावेळेस मी खरंच सांगते, मला मधुभाऊने सांगितलं इशाराने, असं ती कबुली जबाब देते. त्याच वेळेस प्रतिमा आणि रविराज खूपच चिडतात आणि असं पुन्हा बोलायचं नाही असं देखील सांगतात. पण ही देवळात जाते आणि मोठमोठ्याने घंटा वाजू लागते. त्याच वेळेस अर्जुनला देखील विश्वास पडतो की हे सत्य आहे. त्याला त्याच वेळेस तुम्हाला बघायला भेटणार आहे लहानपणीचा सीन.